नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सह प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज एक्सपर्ट रिच क्रेम आणि सपट परिवार चहा स्पेशल पार्टनर्स अल्पनलिबे जेली कांसाई नेरोलॅक पेंट्सच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. या विशेष भागामध्ये आपणा सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. अगबाई सासूबाई या मालिकेतल्या या दोघींना आज आपण भेटणार आहोत. मॅडी आणि प्रज्ञा त्यांना बोलतं करणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. एकतर भक्तीसारखी बायको, अत्यंत गोड स्वभावाची प्रेमळ समजूतदार बायको मिळणं हे खरंच माझ्यासाठी भाग्याचा विषय आहे. जेव्हा मी मुंबईत आलो होतो तिने ॲक्ट्रेस व्हायचं जेव्हा ठरवलं तेव्हा मला असं वाटलं की ही आता कशी काय ॲक्ट्रेस होणार, कारण अत्यंत हळव्या स्वभावाची, अशी शांत शांत असणारी, फारशी अशी एक्स्ट्रोवर्ट नाही. भक्ती आणि मी तिसरीपासून आम्ही एकत्र आहोत. भक्तीला लहानपणापासून मी तिची नाटक करताना बघतेय. खरी नाटकं, खोटी नाटकं, सगळीच नाटकं भक्तीला करताना पाहिलेली आहेत. भक्ती रत्न पारखीची मोठी बहीण. आज हे तिला यश मिळालं आहे, तिने तिच्या हिमतीवर मिळवलं आहे. मी सुमिता साठे, संजीवनी साठेची आई. खरं सांगायचं तर तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अभिनयाची आवड होती, पण ती अभ्यासातही खरं तेवढीच हुशार होती, पण जास्त कल तिचा अभिनयाकडेच होता. उत्तर अशीच तिची प्रगती होत राहो हीच आमच्या सगळ्या मी पण ऑडियन्समध्ये बसलोय तेव्हा आमच्या सगळ्या ऑडियन्सची ही मनापासून इच्छा. नमस्कार. नमस्कार. कसं वाटतंय आज? मस्त. तुमचं बालपण कुठलं? मी पुण्यातली. तुमचं बालपण? माझंही बालपण नारायणपेठेत गेलं आणि शिक्षण माझं SP कॉलेजमध्ये झालं. आता घरी कोण कोण? आता घरी बाबा, आई आणि मोठा भाऊ. हो ना, एकदम मस्त आनंदाचं वातावरण. एकदम खूप छान. बरं, पण मला तुम्हाला विचारायचं आहे की आता सध्या म्हणजे लहानपणापासून हे ठरवलं होतं की या क्षेत्रात काम करायचं? नाही, लहानपणापासून ठरवलं नाही, पण असं म्हणतात ना की एकदा डोक्यात नाटकाचं वारं गेलं की दुसरं कुठलं वारं शिरत नाही. ते ॲक्च्युली माझ्या बाबतीत खरं ठरलं. तुम्ही? ॲक्च्युली आमच्या कॉलनीमध्ये जे सगळ्यांचं असतं, गणपतीमध्ये काही परफॉर्म करण्याची जी सुरुवात होती तसं माझंही झालं. आणि माझे बाबा MSCBत होते तेव्हा काही त्यांच्या MSCBच्या स्पर्धा असायच्या नाटकाच्या. तर मी पहिलं जे फुल फ्लेज नाटक केलं ते तिथेच केलं होतं. घर तिघांचं हवं, रत्नाकर मतकरींचं नाटक आहे आणि ते नाटक आमचं बसवलं होतं उपेंद्र लिमे यांनी. पण मग दोघी पुण्यात दोघीही नाटकांमध्ये काम करत होता. तुमची भेट यापूर्वी झाली होती की इथेच झाली सेटवर? इथेच झाली. म्हणजे माझा नवरा निखिल रत्न पारखी, हो, ते दोघं आम्ही योगेश सोमणच्या ग्रुपमध्ये बरोबर काम केलं होतं. बरोबर. त्यामुळे त्याच्यानंतर आम्ही डिरेक्टली 17 ते 18 वर्षानंतर अचानक फेसबुकवर भेटलो. आणि निखिलने मला बायकोचा फोटो दाखवला तेव्हा बघितलं आणि ही ज्या दिवशी सेटवर अरे ही माझ्या मित्राची बायको. तर ते असं मला हिच्याबद्दल अचानक बघितल्यानंतरच मला प्रेम वाटायला लागलं, बिकॉज ती माझ्या मित्राची बायको होती. पण तुमची ओळख कुठली? निखिलची आणि माझी एक आमची कॉमन फ्रेंड आहे गार्गी फुले नावाची, तर तिच्यामुळे आमची ओळख झाली होती. बरं बरं. निखिलची ती जास्त क्लोज होती, माझी जस्ट ओळख झाली होती. तिनेच ॲक्च्युली आमचं जुळवलं असं म्हणायला हरकत नाही. मॅडी बघून काय म्हणणं असतं त्याचं? मॅडी बघितल्यावर तो बघताना तो असं एक नवरा म्हणूनच ॲक्च्युली बघत असतो की काय चुका आहेत. ॲक्टर आणि नवरा असं ते असतं ना मिक्सिंग, की हे चुकतंय, हे असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. पण त्याला आवडतं माझं काम. तो फार काही सुरुवातीला जेवढं मला हे करायचं आता तेवढं करत नाही, पण तो सांगत असतो मला वेळच्या वेळी की असं कर तसं कर, सजेशन देत असतो तुम्हाला. पण तुम्ही इतकी वर्ष पुण्यात होता, पण सेटवर भेटला. येस. अगबाईच्या तिच्या आणि माझ्या वयात खूप अंतर आहे, त्यामुळे आय थिंक ती जेव्हा इंटरकॉलेज किंवा हे करत असेल तेव्हा मी ऑलरेडी मुंबईत आलेली होते आणि माझं इथे चालू होतं थोडं करणं. त्यामुळे इथेच ठरवलं होतं याच क्षेत्रात काम करणं. म्हणजे मला माहिती नव्हतं की मी ठरवलंय, पण मला नंतर लक्षात आलं की आपण कुठे काही दुसरीकडे शिफ्ट होणार नाही, आपण इथेच करणार जे काही ते. मग या मालिकेत कशा काय आला? या मालिकेत ॲक्च्युली माझे खूप चांगले मित्र आहेत माधव अभ्यंकर. तर एकदा माझं त्यांच्याशी फोनवर जनरल बोलणं चाललं होतं त्यांना की तुम्ही कसे आहात तिकडे, आता पाऊस पडतोय तुमच्या शूटिंगला वगैरे. आणि बोलता बोलता मी त्यांना म्हटलं की मला मराठीत काम करायचं आहे, मी हिंदीत केलं आहे पण मला मराठीत काही सोर्स नाही आहेत, काही ऑडिशन्स माहीत नसतात, काय कुठलंच. ते म्हणलं एक काम कर, माझ्या प्रोड्युसरची एक नवीन सिरियल येते तर तू फोन तर करून बघ. म्हणजे माझी ही सिरियल मिळण्यामागचं एक मोठं सगळ्यात कारण आहे माधव अभ्यंकर. अरे बरोबर. मला खूप लकीली हा रोल मिळाला
आणि 3-4 महिन्यापूर्वी मला जर कोणी सांगितलं असतं की असं होणार आहे तुझ्या आयुष्यात, तर याचा विश्वासच बसला नसता. इतका ड्रास्टिक चेंज झाला ॲक्च्युली. मला सुनील भोसले जे आमचे प्रोड्युसर आहेत त्यांचाच फोन आला होता एकदा रात्री 9:30 की अशी एक ऑडिशन आहे ती पाठव. व्हॉट्सअपवर मला एक स्क्रिप्ट आली, ती मी माझी सेल्फ ऑडिशन करून पाठवली आणि त्याच्यातच काही चेंजेस करून असं करून तसं करून मला पाठवली. मग आता रात्री 10-10:30पर्यंत त्यांचा काही रिप्लाय नाही. मग सकाळी मी त्यांना मेसेज केला की काय झालं आहे बाबा, तर ते म्हणाले की नाही ते नाही होते, जरा एक आम्ही थोडी अजून जाड मुलगी बघतोय. सो मी ते म्हटलं हां ठीक आहे जाऊ दे सोडून द्या, नाही होणार आपलं काय. मी शांत बसले होते कारण हा झीवर जेव्हा प्रोमो दाखवला अगोबाई सासूबाईचा तेव्हा मला कुठेतरी वाटत होतं मला ह्याच्यात काम करायला मिळालं पाहिजे यार, असं एक मनात येऊन गेलं होतं. आणि वास्तूने तथास्तू म्हटलं. आणि मग 4-5 दिवसानंतर त्यांचं कास्टिंग झालं होतं एक फायनल, पण मी ते सोडून दिलं त्याचं नाव. मग परत 4-5 दिवसांनी अचानक परत त्यांचा फोन आला की असं असं होतं आहे, तर तू लगेच उद्या जा, तिथे लुक टेस्ट होईल तुझी. आणि मग दुसऱ्या दिवशी गेले मी, लुक टेस्ट झाली, सगळं झालं, मग फायनलच झालं ते. कसं वाटतंय आता जेव्हा पुण्यात जातात तेव्हा काय? नाही आता पुण्यात म्हणजे मला पुण्यात तर सोडा, मी आता अशी घरातनं बाहेर निघते नॉर्मल, तर मला असं काही जाणवत नाही की लोक आपल्याला एवढं ओळखत असतील. म्हणजे मी नॉर्मली कुठेतरी काहीतरी आणायचं म्हणून अचानक मला लक्षात आलं की अरे नाही हा लोक खूप बघतायत झी, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित निघायला पाहिजे, लक्ष ठेवायला पाहिजे, आपल्याला व्यवस्थित राहायला पाहिजे. त्यामुळे ते दडपणही असतं आणि खूप छान वाटतं लोक जेव्हा भेटतात. तुम्हाला काय प्रतिक्रिया मिळाल्या? मला ॲक्च्युली माझा गेटअप त्या सिरियलमध्ये पूर्ण वेगळा आहे आणि मी झीवर सिरियल करायला मिळाल्यानंतर त्याचा काय इफेक्ट होऊ शकतो हे खूप ऐकलं होतं की झीचा रीच खूप आहे, त्यामुळे लोकांपर्यंत आपण खूप पोचतो. आणि हे मला जेव्हा मी काम करायला लागले हे खूप जाणवायला लागलं. आता मी आधी परवाच एक गाडीवर माझे घरातलं शूटिंगवरनं येत होते, एका साईडला माझी बॅग होती, सामान घेऊन मोठी बॅग होती पुढे, मी आपली पाऊस पडत होता, मी चालले होते आणि एक माणूस शेजार मॅडी असं करून तो शेजारने, मी असे एकदम घाबरले, चला हो म्हटलं. आणि असे लोक अचानक ओळखतात, अचानक म्हणजे मी त्या नॉर्मल गेटअपमध्ये असले तरी ओळखतात. मग मला ते खूप छान वाटतं की ओळखतात बाबा मला, तर वीग लावूनच आता मला फिरायला लागते का काय, पण तसं होत नाही, ओळखतात लोक मला. पण सिरियलमध्ये तुम्हाला दोघींनाही जेवण करता येत नाही, ते काय आहे, खरं काय आहे? मी हिच्याबद्दल सांगते. ही अतिशय उत्तम स्वयंपाक करते, ही केक खूप छान बनवते. बरं. आणि ही जे काही बनवते एकदम टेस्टी असतं, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस ती बनवते. तिला ती मेन खूप आवड आहे, मनापासून तिथे करत असते. आणि आमच्या सेटवर ही आसावरीताई हे सगळं आमच्यासाठी घेऊन येत असतात रेडी. मी फार कमी काय काय घेऊन जाते, पण ते आमच्या मावशी आहेत तेच करतात, मी काही फार. पण त्यांच्या बाबतीत काय? हिची एकच सवय, मी तिला नेहमी त्याच्यावर रोज जवळजवळ जेव्हा भेटते तेव्हा मी टोकते काय आता मी सिक्रेट उघडं करणार, ती मला सिक्रेट काय, ती घरनं छान मस्त सुंदर कप घेऊन येते सेटवर, नको ना, आणि ती ते कप विसरते सेटवर. खूप भारीतले कप असतात. हा, आणि बऱ्याच वेळेला ते कप निखिलने दिलेले असतात आणि हे निखिलला माहिती नाही अजून, तेव्हा निखिल मागा मारणार आहे आणि हिला ओरडा बसणार आहे माझ्यामुळे. पण मी तिचा ओरडा मी माझ्यावर समजून मी खाईन आणि मी तिला माझ्याकडनं ट्रीट देईन डेफिनेटली. अगबाई सासूबाईच्या सेटवरचं काय वातावरण? धमाल असते, खूप धमाल असते. आमचं रेस्टॉरंट जे आहे जस्टिस कॅफेला, तिथे तर आमचे खाण्यापिण्याचे इतके लाड होतात, खूप वेगवेगळ्या डिशेस. तिथले जे मेन शेफ आहेत ते आम्हाला खूप लंच ब्रेक होतो तेव्हा आम्हाला खूप वेगवेगळ्या डिशेस स्वतःहून आणून देतात. कधी पेस्ट्रीज, कधी त्यांनी केलेला पास्ता, कधी पिझ्झा, असे आम्ही नको नको म्हणेपर्यंत आम्हाला आग्रहाने खाऊ घालत असतात. खाण्यापिण्याची खूप मजा होते. गिरीश सर तर धमाल करतातच. आमच्या सीनमध्ये सुद्धा करताना आमचे सीन जे लिहून येतात दोघांचे तेच ॲक्च्युली खूप मजेशीर असतात. त्यातच आम्ही इम्प्रोवाईज करतो. आणि मग ते आमचे डिरेक्टर अजय मयेकर त्यात अजून काय काय भर घालतात. अजय मयेकर जेव्हा माझं की असं प्रकारे करून बघ हे जेव्हा सांगतात, त्यांच्याकडे बघून मीच हसत असते. एकदम छान वातावरण असतं. आणि आमच्या सेटवर असं असतं ना की आम्ही म्हणजे 7ची शिफ्ट असेल किंवा 9ची असेल, आम्ही आलो की आम्हाला सांगायला लागते अरे सीन करायचा आहे, तुम्ही हसू नका, तुमचं काय चाललंय, तुमचं सीनमध्ये लक्ष आहे की नाही. म्हणजे आम्ही 5-5 मिनटं असे वेगळ्या टाईमसाठी. आणि अजय मयेकर त्याचा सेन्स ऑफ ह्युमर, मी त्याला असं म्हणते की अरे तू सगळ्यांबद्दल इतक्या पिक्युलर छोट्या छोट्या कॉमेंट्स कशा करू शकतोस, आणि प्लस डिरेक्शन आणि प्लस एक्स्ट्रा सूचना, हे कसं जमतं तुला. म्हणजे आम्ही मज्जा करतो आणि लंच टाईम मधली सुट्टी असते आमची ॲक्च्युली. पण मला आता सांगा की तुम्ही याच क्षेत्रात करिअर करत आहात, आणखी पुढे काय करण्याची इच्छा आहे? आत्ता तरी ॲक्टिंगवरच फोकस आहे माझा. निखिलचं काय म्हणणं आहे, काय करावं?
नाही ऍक्टिंगच करू म्हणतोय तो. हो तो कधीतरी त्याला लेखन काहीतरी करत असतो तेव्हा मी मध्ये मध्ये त्याला काहीतरी सुचवत असते. तर त्याला वाटतं असं की तू करू शकतेस लेखन वगैरे. पण ते म्हणलं अख्खं पूर्ण जे आहे एखादं नाटक लिहिणे किंवा एखादं काय फिल्म लिहिणे हे मेरे बस की बात नाही आहे असं मी त्याला म्हणते. तुम्ही जे करता आहात ते अत्यंत आनंदाने करता. येस. होम मिनिस्टरसाठी येणार असं जेव्हा ठरलं असेल सेटवर किंवा घरी, काय घरून कोणी काही सूचना वगैरे दिल्या का? कारण बऱ्याच जणांना सूचना दिल्या जातात. माझी मैत्रीण आत्ता मी तिला व्हॉट्सअपवर मेसेज केला की मी अशी अशी आली आहे होम मिनिस्टरला. तर तिने फक्त मला जरा आमचा पण एखादा व्हिडिओ टाकता येईल का त्याच्यामध्ये, तुझ्याबद्दल आम्ही बोलतोय का, असं काही बोलू शकतो का, तर विचारणं असं तिने मला तिला मी सांगितलं की सांगते तुला थांब. सो मी माझी आई आहे तिला घेऊन आली इथे. आईची खूप इच्छा होती, म्हणजे तुमचा आवडता शो आहे हा होम मिनिस्टर. तिला खूप इच्छा होती की तुम्हाला भेटायचं, होम मिनिस्टरमध्ये यायचं होतं, तिला पार्टिसिपेट करायचं होतं. पण आता बघू तो योग कधी येतोय. हा तरी योग आलाय की तिला प्रत्यक्ष इथं भेटता आले तुम्हाला आणि बघतीये ती. किती मस्त. नाही कारण खरंच या कार्यक्रमात कसं आहे, हा कार्यक्रम म्हणजे आता आज गप्पाच आपण मारतो आहोत, पण गप्पा मारताना काही आव्हानं पण आहेत, ती कळतील तुम्हाला टप्प्याटप्प्याने. तर या गप्पा सुरू असतानाच बघूया तरी पहिल्या खेळात कोण जिंकत आहे. घ्या पेन, तुम्ही ओळखायचं आहे. तुम्ही सांगायचंय, तुम्ही ओळखायचंय. 5 हे 4 मुंगी बिंगी टाईप्स आहे. 3 गाडी आहे का कुठली? 2 कुठली गाडी? 1 एरोप्लेन. वेळ संपली. सांगा काय काढले? बुलेट. मला एक सांगा, खाली ते गोल केलं ते काय आहे? चाकत नाही. आणि वरती काय सोफा कम बेड? नाही, हे मागचं सीट आहे, पुढचं सीट आहे, हँडल, हे लाईट. हा अगं मागचं सीट मध्ये त्याची टाकी कुठे आहे? टाकीच नाहीये त्याला. मला कशी कळलं ते बुलेट आहे ते? टाकी कुठे असते? मग बुलेट चालते कशी? चला दुसरं चित्र. पिझ्झा. नाही, जवळ आली आहे. ओळख प्लीज, पॉइंट प्लीज ओळख. 10 9 प्लीज ओळख. 8 पिझ्झा आणि अजून काय असतं खायचं? 6 गार्लिक ब्रेड. नाही, 5 गार्लिक ब्रेड कुठला? 4 अगं 3 2 तुला आवडतं हे तयार करायला? वेळ संपलं. ओ नो, केक कुठला आहे हा? केक कुठल्या चमच्याने खातात का? हा चमचा आहे? ए यार, काय आहे? पास्ता. पास्ता दिसत नाही पास्त्याचा. अगं पण हे गोल काय आहे? डिश आहे ती. आता पुढची 2 चित्र या काढणार आहेत आणि तुम्ही ओळखायची आहेत. दहा 9 8 हे कुठलं फ्रूट आहे का? 7 6 पपई, 5 टरबूज, 4 कलिंगड नाही, 3 ऍपल. काय 2 हे काय? आणि 1 हे मला आपट्याचं पण वाटलंय. सांगा ना, सांगितलं तरी चालेल. भोपळा घारगे. अच्छा, तो भोपळा वाटला नाही तुम्हाला? भोपळा नाही वाटला मला, फ्रूट वाटलं कुठलं तरी. आणि आता शेवटचं चित्र आहे. काय 10 पाण्याचं डो असं असतं ना ते वाटतंय मला. 9 8 खाण्याचं आहे का काही? खाण्याचं आहे? पिझ्झा आहे का मग हा? 5 नाही. 4 3 काय हे? 2 खाण्याचं आहे का काही? 1 भाजी. भाऊभाजीचं चित्र कसं काढलं?
जिंकूच नाही प्रोसिजर आहे ती. नाही पण ही पावभाजीचं चित्र त्यांनी पाव चांगले काढले होते. हे पाव होते असे. आपके पाव बहुत हसीन आहे. नाही पण सुंदर काढलं होतं है ना. हो ते खावंसंच वाटलं मला लगेच. तुमच्या अभिजित सरांना दाखवा पावभाजी. पुन्हा आपण कधी चित्र काढू नये म्हणून झी मराठी कडून हे बक्षीस तुमच्यासाठी. अभिनंदन. चालेल नाही काढणार. थँक्यू. आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. बरं तुमच्याबद्दल ना काही जणांनी काहीतरी व्यक्त झालेत. काय झालेत ते ऐकूया. भक्ती रत्नपारखी अर्थात मॅडी. खूपसे मॅडीचे सगळे जे गुण आहेत ते भक्तीमध्ये पण आहेत. ॲक्च्युली रागवेल ती माझ्यावर असं म्हटलं तर, पण खरंच ती तेवढीच इनोसंट आहे, तेवढीच दांदरट आहे, तेवढीच भोळी आहे, तेवढीच बडबडी आहे आणि तसंच तिने राहावं असं मी तिला खरं तर शुभेच्छा देतो. कारण अजिबात तिने काही शहाणं बिणं होण्याची गरज नाही आहे. ती मॅडीसारखी मॅडच खूप आवडते आम्हाला सगळ्यांना आणि तसंच राहू दे. थँक्यू सर. वा वा खूप छान वाटलं ऐकून. कसं वाटलं. खूप छान वाटलं. गिरीश सरांचं काय मी आता बोलू त्यांच्याबद्दल, कारण त्यांच्याबद्दल मी फक्त ऐकलं होतं आधी. त्यांच्याकडनं मला मी मुंबईत जेव्हा पहिली एकांकिका केली होती स्पर्धेमध्ये. बरं. आमच्या पुण्याचा ग्रुप होता, तथास्तु नावाची आम्ही एकांकिका केली होती की कल्पना एक आविष्कार अनेक नावाची स्पर्धा होती त्याच्यामध्ये. तर त्याच्यात ते जज होते आणि त्यांनी मला बक्षीस पण दिलं आहे आणि आमच्या नाटकाला पण मिळालं होतं बक्षीस. मलाही मिळालं होतं आणि तेव्हा ते मला म्हणाले होते की तू छान काम करतेस म्हणून. आणखीन एक प्रतिक्रिया किंवा अजून काय म्हणतायत बघूया. प्रज्ञा असं सिरियलमध्ये दाखवतात की प्रज्ञाला काहीच बनवता येत नाही, ती सगळ्या गोष्टींसाठी मी घोळ घालत असते, पण ॲक्च्युली रिअल लाईफमध्ये प्रज्ञा खूप मस्त अमेझिंग कुक आहे. ती खूप छान छान गोष्टी बनवून आणत असते सेटवरती आणि मी तिच्याकडनं रसगुल्ले करायला शिकले आणि ती खूप हेल्पफुल आहे आणि शी इज अ व्हेरी नाईस पर्सन. कसं वाटतंय. मस्त. या काही प्रतिक्रिया की तुमच्याबद्दल तुमच्या पाठीमागे काय बोललं जातं हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. आमच्या पाठीमागे म्हणजे आमच्या काही वाईट असेल तर ते आमच्या तोंडावर आम्हाला लगेच सांगतात. आमच्या इथे असं मागे काय बोलतायत बाहेर असं. आमच्या इकडे काय आहे वेगळं पण असं आहे की चांगलं खूप पाठीमागे बोलतात. वाईट असेल तर ते सांगतात तुम्हाला की हे आहे हे नको किंवा हे जरा कमी करा हे बास. किंवा मला पण पहिल्यांदा कॅरेक्टरमध्ये सापडायला वेळ लागत होता, सापडत नव्हतं पटकन की काय कसं करता येईल काय येईल. कारण तो इनोसन्स जो आहे तो मी दिसला पाहिजे. ते उगाच कॉमेडी वाटायला नको. म्हणजे अजय सर पण मला नेहमी म्हणतात की ते कॉमेडी करू नकोस, ते खरं आहे हे समजूनच कर. तर हे तेजश्री म्हण, निवेदिता ताई म्हण, यांनी मला सुरुवातीपासून सांगितलं की तू असं करून बघ. नाही पण मला सांगा की जेव्हा पावभाजी किंवा भोपळ्याचे घारगे बघतील तेव्हा काय साधारणतः प्रतिक्रिया असेल त्यांची. माझ्याबद्दल तर पूर्ण कॉन्फिडंट आहे असंच काढणारी. मला माझ्याबद्दल फार काही अपेक्षा नाही येत त्यांना, मी असंच काढणार माहिती तर नाही. बहुतेक कदाचित भोपळ्याचे घारगे आणि पावभाजी सोडून देतील खायचं. नाही सोडून देतील कायमस्वरूपी. परत नको त्याच्या नादाला. असं दिसेल कदाचित त्यांनी काढले म्हटलं. या गप्पा सुरू असतानाच बघूया दुसऱ्या खेळात कोण जिंकणार आहे. पणत्या आहेत आणि त्याचे थर रचायचे आहेत. सगळ्यात उंच एका मिनिटात तुम्हा दोघींपैकी जे कोणी थर रचणार ते या खेळात दिवे लावणार. नाही ते पैठणीचे विजेते ठरणार ना. तेव्हा आता हा खेळ आहे पैठणीचा. बघूया दोघींपैकी आज पैठणी कोण पटकावणार. अग्गबाई सासूबाईच्या निमित्तानं तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता. चौदा. अभिनंदन. झी मराठीकडून ही चांदीची अन्नपूर्णा. अभिनंदन. आणि आता तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. प्रज्ञा म्हणजे संजीवनी साठे. अभिनंदन. आपल्या सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा भाग इथेच संपवतो आणि पुन्हा भेटतो अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.